इयत्ता 10वी. तर गावाकडे जाण्यापूर्वी आपण बघितलं होतं थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण बघितलं होतं की फ्यूल म्हणून आपण काय वापरतो. थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण फ्यूल म्हणून वापरतो कोल, म्हणजेच दगडी कोळसा. दगडी कोळसा वापरून आपण हीट जनरेट करतो. त्या हीटने आपण पाण्याला तापवतो. पाणी तापलं की नंतर मग स्टीम तयार होईल. ती स्टीम अशी फिरत 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 कायनेटिक एनर्जी सोबत घेऊन जाईल. त्या टर्बाईनला गोल 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 फिरवेल. टर्बाईन गोल फिरले, मॅग्नेट गोल फिरले, मॅग्नेट गोल फिरले, जनरेटर गोल फिरलं, जनरेटर गोल फिरलं, प्रोडक्ट प्रोड्यूस काय होईल, इलेक्ट्रिसिटी. तर आज आपल्याला काय शिकायचं आहे बघा. इथं वरती बघ लिहिले का रे, इथं लिहिल्यावरती न्यूक्लिअर पॉवर प्लांट. न्यूक्लिअर पॉवर प्लांट आता असतो काय आणि ती एनर्जी बनते कसं काय ते बघायचं आहे. बघा इथं लिहिले न्यूक्लिअर. आता न्यूक्लिअरचा एक जुळा भाव आहे बघा आपला. न्यूक्लिअर शब्द काय सोबत तर मॅच होतोय. तो शब्द म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस वापरायचं आणि त्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी बनवायची. आता हे न्यूक्लियस कुठलं असेल, सेलमधलं असेल की ॲटममधलं असेल, तर ह्या ठिकाणी आपण वापरतो ॲटममधलं न्यूक्लियस. थांबा ह्या साईडला लिहितो. हां ह्या साईडला लिहितो. हा आहे ॲटम. आता ॲटममध्ये काय काय भाग असतात, पार्ट्स ऑफ ॲटम काय काय असतात सर्वांनाच माहिती आहे, ते सांगायची गरज नाही. सेंटरला असतं न्यूक्लियस. न्यूक्लियस इथं झालं न्यूक्लियस. ओके न्यूक्लियस. त्यामध्ये काय असतं, प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स न्यूक्लियसमध्ये सर्वांनाच माहिती आहे. आता बघा ह्याच्यामध्ये न्यूक्लियस वापरून आपल्याला पॉवर प्लांटमध्ये प्रोड्यूस करायची आपल्याला इलेक्ट्रिसिटी कशी बनेल. तर ह्याच्यामध्ये पण बघा पहिला पॉईंट काय सांगतो, पहिला पॉईंट सांगतो हिअर स्टीम is used to rotate turbine. ह्याच्यामध्ये पण स्टीम वापरली जाते रोटेटला गोल गोल फिरवायला. समजतंय का. थर्मल पॉवर प्लांटमध्ये पण तेच वापरलं होतं, इथं पण तेच वापरलं आहे बघा. स्टीम इज यूज टू रोटेट टर्बाईन. म्हणजे सर स्टीम आहे याचा अर्थ तिथं पाणी आहे. त्या पाण्याला आपल्याला काहीतरी एनर्जी द्यावी लागेल. ती एनर्जी येणार कुठून आहे ते बघायचं आहे. बघा एनर्जी कुठून येणार आहे, तर बघा एनर्जी कुठून येते. हिअर एनर्जी इज रिलीज्ड बाय न्यूक्लिअर फिशन. न्यूक्लिअर फिशन म्हणजे न्यूक्लिअर फिशन होणार आहे आणि ती एनर्जी रिलीज होणार आहे. ही एनर्जी ते जे पाणी होतं त्या पाण्याला तापवणार आहे, गरम करणार आहे. पाणी गरम झालं त्यापासून स्टीम बनेल. स्टीमची अशी असते प्रेशर, हाय प्रेशर आहे, हाय टेम्परेचर आहे. त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी येईल. कायनेटिक एनर्जी आली रे आली. ते तुर्बाईन गोल गोल फिरायला लागेल. तुर्बाईन गोल फिरलं की आपल्या सगळ्याला माहिती आहे जनरेटर गोल फिरेल. जनरेटर गोल फिरलं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. ठीक आहे बरं. आता इथं काय लिहिलं आहे, हिअर एनर्जी इज रिलीज्ड बाय न्यूक्लिअर फिशन. पण न्यूक्लिअर फिशन म्हणजे असतंच काय, ही कंडिशन आहेच नेमकी काय, हा गोल आहेच काय नेमकं. न्यूक्लिअर फिशन म्हणजे न्यूक्लिअर म्हणजे काय, न्यूक्लियसचे फिजन म्हणजे काय, फिशनचा अर्थ असतो खंड. जसं की अमिबामध्ये आपण फिजन बघितलं, बायनरी फिशन. त्यामध्ये त्या अमिबाचे 2 तुकडे होणार होते. तर ह्या जागेवर फिशन काय होणार आहे, 2 तुकडे कशाचे होतील रे राजा, इकडे बघ इथे 2 तुकडे होणार आहेत ह्या न्यूक्लियसचे. म्हणजे बघा हे न्यूक्लियस असो 2 तुकड्यामध्ये, तू सेपरेट मी सेपरेट, दोघं पण सेपरेट, हे सेपरेट होणार आहे. पण असं नाही की प्रोटॉन सेपरेट न्यूट्रॉन सेपरेट. तिकडे पण न्यूट्रॉन्स येतील, इकडे पण प्रोटॉन्स येतील, इकडे पण न्यूट्रॉन्स येतील. म्हणजे प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स सेपरेट होतील. ह्या न्यूक्लियसचं फ्युजन होणार आहे. फ्युजन म्हणजे ते न्यूक्लियसचे 2 तुकडे होणार आहेत. 2 तुकडे झाले सेपरेट येतील. इकडे एक सेपरेट ॲटम बनेल आणि ह्या साईडला एक सेपरेट ॲटम बनेल. सेम अमिबासारखे. ह्या ॲटमचं बाळ, ह्या ॲटमचं ए बाळ, ह्या ॲटमचं बी बाळ. 2 बाळ तयार झाले, 2 ऑफस्प्रिंग्स तयार झाले. एक ॲटमपासून 2 ॲटम बनले. कसं काय बनले, न्यूक्लियस आणि न्यूक्लियस त्याचं फ्युशन झालं आहे. त्या न्यूक्लियस तुकडे झाले 2 तुकडे, त्याच्यामध्ये 2 ॲटम्स तयार झाले. प्लस ज्या वेळेस ही प्रक्रिया होणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी बनणार आहे एनर्जी. कसली एनर्जी आहे ती एनर्जी आहे थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणजे राजा असतं हीट एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणजे असते हीट एनर्जी. आता हीट एनर्जी सोडायची अंगावर. ही हीट एनर्जी सोडायची अंगावर. कोणाच्या अंगावर, माझ्या नाही, तुमच्या नाही. ते सोडायची H2Oच्या अंगावर म्हणजे वॉटर.
आणि वॉटरच्या अंगावर अशी सोडली एनर्जी सोडली की ह्या वॉटरचा 100% स्टीम होईल. सर्वांनाच माहीत आहे स्टीममध्ये कायनेटिक एनर्जी आहे. ती कायनेटिक एनर्जी टर्बाईनला गोल 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 फिरवेल. टर्बाईन गोल फिरलं, जनरेटर गोल फिरलं, जनरेटर गोल फिरलं, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाली. एवढं सोपं आहे. समजतंय का रे? ह्या जागेवर काय होत असतं, एनर्जी इज रिलीज्ड बाय न्यूक्लिअर फिशन. न्यूक्लिअर फिशन होणार आणि एनर्जी रिलीज होईल. धिस एनर्जी generates steam. This energy generates steam. Steam बनेल and steam has kinetic energy and steam has kinetic energy. बाळांनो, steam has kinetic energy and thus का थूस? ओके, थूस rotates turbine. Thus rotates turbine रोटेट झालं. तुर्बाईन जर रोटेट झालं तर काय रोटेट होईल? तुर्बाईन जर रोटेट झालं तर मास्तर, तुर्बाईन रोटेट झालं की नंतर जनरेटर रोटेट होईल. जनरेटर रोटेट्स. जनरेटर रोटेट झालं की सर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. इलेक्ट्रिसिटी will be produced. तुम्ही म्हणत असाल सर आज एवढे हळू का बोलतायत? एक कारण आहे त्यामागं. आता टाईम झालेला आहे रात्रीच्या 11:41. त्यामुळे माझा आवाज थोडा कमी झालेला आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी विल बी प्रोड्यूस्ड. कसं झालं समजलं का? पहिल्यांदा आपण काय करतोय, ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये स्टीम वापरतो. स्टीम इज यूज टू रोटेट तुर्बाईन. नंतर हिअर एनर्जी इज रिलीज्ड बाय न्यूक्लिअर फिशन होणार आहे. ही न्यूक्लियस आहे का न्यूक्लियस, ते 2 तुकडे पडणार आहेत. त्याला म्हणतो आपण न्यूक्लिअर फिशन. आणि न्यूक्लिअर फिशन झालं की बाहेर काय पडते? एनर्जी. आणि ही एनर्जी असते हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी. ठीक आहे. हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी. ती थर्मल एनर्जी नंतर जाईल वॉटरवर, H2O वर, आणि त्या पाण्याला लगेच गरम करायला लागेल. पाणी गरम झालं की त्यापासून स्टीम बनेल. आणि आपल्याला माहिती आहे स्टीम काय असते? स्टीम असते हाय प्रेशरवर. सकाळचं प्रेशर नाही रे बाबा, सकाळचं नाही. हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर म्हणजे काय? टाइमपास नाही. हाय टेम्परेचर म्हणजेच हाय टेम्परेचर म्हणजेच खूप मोठं तापमान. तर त्या स्टीमचं हाय प्रेशर असतं, हाय टेम्परेचर. हाय प्रेशर, हाय टेम्परेचर. ठीक आहे. ओके. तर हे जे शिकवलं आहे ते व्यवस्थितपणे लिहून घ्या. 4 वेळेस माझा व्हिडिओ रिपीट करून बघा मी काय सांगतोय. नंतर आता समोर आपण बघणार आहोत. थांबा एक सांगायचं राहिलं. तर ह्या जागेवर जे न्यूक्लिअर फिशन तर कोणते ॲटम्स वापरले जातात? तर त्या ठिकाणी कुठले ॲटम्स वापरले जातात? इथं वर लिहितो बघा, इथं वर लिहितो. हे पुसतो, तिथं लिहितो. चला तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. आपल्याला जागा नाही आहे. 5 नंबरचा, 6 नंबरचा, 7 नंबरचा पॉईंट. atoms of plutonium and uranium are used. कोणते ॲटम्स वापरतात? 2 प्रकारचे ॲटम्स इथं आपण वापरतो. ते एलिमेंट्स कोणते? प्लुटोनियम, युरॅनियम, ॲरोनियम. हे आहे प्लुटोनियम, ते पलीकडलं आहे युरॅनियम. 2 प्रकारचे ॲटम्स आपण वापरतो आणि ते आहे प्लुटोनियम, युरॅनियम. ठीक आहे. 2 प्रकारचे ॲटम्स असतात. एक असतो प्लुटोनियम, दुसरा असतो युरॅनियम. एवढं सगळं लिहा. एक फ्लो चार्ट सांगतो. तो फ्लो चार्ट असेल न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा आणि तो खूप इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कुठला तो चार्ट? न्यूक्लिअर पॉवर प्लांटवाला. ठीक आहे. चला.